नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे, सध्या आपण डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा याची जी फर्स्ट लेवल आहे त्या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. या परीक्षेसाठी गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका, त्याच्या गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका याच्यातनं घेतलेले प्रश्न मी इथे तुम्हाला सोडवून दाखवते आणि चारही पर्यायांचं पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे मिळत असतं. याच्याशिवाय तुम्हाला जर चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर तुम्ही मला या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. या सेटमध्ये, क्वेश्चन बँकच्या सेटमध्ये तुम्हाला 300च्या पेक्षा जास्त प्रश्न विथ आन्सर की मिळणार आहेत आणि 4 मेगा टेस्ट मिळणार आहेत ज्या फायनल एक्झामच्या पॅटर्नवरती बेस्ड असतील. याची किंमत खूपच कमी ठेवली आहे मी. तर या प्रिपरेशनमध्ये या चॅप्टर वाईज क्वेश्चन बँकची पण तुम्हाला खूप मदत होईल, तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आजचा प्रश्न जो आहे तो 2023च्या प्रश्नपत्रिकेमधून घेतलेला आहे. प्रश्न आपल्याला विचारतोय, कोणते एकपेशीय प्राणी नुसत्या डोळ्यांनी पाहता येतात? पर्याय दिलेत सर्व. दुसरा पर्याय आहे काही एकपेशीय प्राणी. तिसरा पर्याय कोणतेच नाही आणि चौथा पर्याय आहे जलीय एकपेशीय प्राणी, म्हणजे पाण्यात राहणारे. तर सहसा आता तुम्हाला हे माहिती आहे की एकपेशीय प्राणी जे आहेत ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी पाहता येत नाही, त्याच्यासाठी मायक्रोस्कोपची आवश्यकता असते. पण याला सुद्धा काही एक्सेप्शन्स आहेत बघा. व्हॅलोनिया व्हॅन्ट्रिकोसा नावाचं शेवाळ आहे, इथे दाखवलंय त्याची इमेज. हा फोटो मी इंटरनेटवरनं घेतलेला आहे आणि याचं सोर्स क्रेडिट इथे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर हातात पकडलंय पहा, बॉल सारखं आहे, छोट्याशा बॉल सारखं, आणि हे एवढ्या मोठ्या साईजचं आहे आणि ही एकपेशी आहे. त्यामुळं हे एक्सेप्शन आहे आपल्या, आपण जे म्हणतोय की एकपेशीय प्राणी डोळ्यांनी, नुसत्या डोळ्यांनी बघता येत नाहीत, तर त्याला हे एक्सेप्शन आहे. याला बबल अल्गी, सी ग्रेप, सेलर्स आयबॉल असे वेगवेगळी नाव आहेत. आणि याच्याशिवाय पहा, शहामृगाचे अंडे ज्याचा साईज असतो 130 ते 170 मिलीमीटर, तर हे सुद्धा आपल्याला नुसत्या डोळ्यांनी बघता येतं. असे हे दोन म्हणजे एक्सेप्शन्स आहेत की आपण जे नुसत्या डोळ्यांनी बघू शकतो. नाहीतर एकपेशीय प्राणी बघण्यासाठी आपल्याला सहसा मायक्रोस्कोप लागतो. पण मग या एक्सेप्शनमुळे आपल्याला इथे पर्याय 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होत आहे, काही एकपेशीय प्राणी नुसत्या डोळ्यांनी पाहता येतात. ठीक आहे, चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवते आहे. असेच प्रश्न सोडवून दाखवलेले प्रश्नाचे व्हिडिओ घेऊन येते आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जर चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला माझं चॅनल आवडतं आहे, तुमच्याकडनं ॲप्रिसिएशन मिळतं आहे, तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पण माझ्या चॅनलबद्दल नक्की सांगा. चला, ऑल द बेस्ट. थँक्यू.